तर आज मी तुमच्या पुढे एक चांगली रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी साधी सोपी आणि कमी वेळात कमी खर्चामध्ये तर गुळाची शंकरपाळी अगदी बनवायला सोपी आणि अगदी खुसखुशीत। बघा तुम्ही कसे लहेर दिसतात ते। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात तर इथं आपण आज गुळाची शंकरपाळी बनवणार आहोत। तर ह्याच्यासाठी मी 250 ग्राम मैदा घेतला आहे आणि 1 टीस्पून त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकणार आहे आणि 2-3 चमचे गावरान तूप आहे। अगदी खुसखुशीत अशा शंकरपाळी झाली पाहिजे आपली। आणि थोडंसं 2-3 मिनिट पण घालणार आहे त्याच्यामध्ये। अगदी 2-3 दाणे आणि आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेऊ। आपण आता इथं मस्त मिक्स करून घेतलंय। तूप परत थोडेसे 2-3 दाणे आपण मीठ टाकलं होतं ते आता थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपण त्याला मळून घेऊ। पाणी अगदी थोडं थोडंच घाला, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, असं पीठ करायचं आपल्याला। मस्त असं घट्ट पीठ मळून घेऊ आपण आता शंकरपाळीसाठी। तर इथं आपलं आता मस्त पीठ मळून झाले, तुम्ही बघू शकता। जास्त कडक नाही आणि जास्त नरम नाही। तर आपण आता ह्याला 10 मिनिटं रेस्ट ठेवू, मुरून देऊ जरा पीठ। आपण आता इथं तेल गरम करायला ठेवले, तर मी गॅस पेटवते आणि एकदम लो मीडियमवरच गॅस ठेवायचा आहे। बिलकुल पण असं जास्त तेल तापलं नाही पाहिजे। तर आपण आता बनवायला सुरुवात करू। तर आपलं आता हे पीठ चांगलं भिजले, तर आपण ह्याचे फक्त आता 2 गोळे करून घेऊ। आणि जे आता हे क्रॅक पडलेत ना, ह्या गोळ्या ह्या पिठाला तसंच ठेवायचं, फक्त नुसतं अलगद असा गोळा करून घ्यायचा, का तर जास्त मळायचं नाही त्याला। तर आपण आता लाटून घेऊ। एकदम असं मस्त, जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही। आता तुम्ही बघू शकता मी एवढ्या जाड लाटली, आता जास्त बारीकही नाही, जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही। आपण आता मस्त कट करून घेऊ। तुम्हाला जेवढं पाहिजे ना तशी कट करू शकता तुम्ही, किती मोठी पाहिजे त्या ह्याच्यावर, त्या अंदाजावर।
हे बाजूचं आपण आता काढून टाकू. साईडची जे लहान लहान आहे ना त्याच्यामुळे ना तेल आपलं खराब होतं, म्हणून मी हे साईडचं बारीक काढून टाकले. हे बघा कशी जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या होतात. हे एका मेलीला चिटकत नाही, पण आपल्या सुट्या सुट्या जरा टाकायच्या, त्याला टाकायला पण आपल्याला बरं पडतं. आपण आता छोटासा गोळा टाकून बघू आपलं तेल किती गरम आहे. आता बघा हलकंसं बुडबुडं येतात, म्हणजे जास्त गरम नाही आहे, पण आणखीन थोडंसं गॅस कमी करा, की जास्त करू नये ना ते लवकर वर नाही आल्या पाहिजे. अशा हळूच एक 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 टाका आणि अजिबात त्याला चमचा लावायचा नाही, का तर त्या वाता नरम असतात त्यामुळं तुटतात. हळूच एक 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 अशी सर्व तुम्ही जेवढं तुम्हाला टाकता येईल तेवढं तुम्ही टाका. चमचा लावायचा ना, ते हलकीशी अशी कढई हलवायची आणि एकदम लो मिडियम गॅसवरच त्याला तळून द्यायचं. तोपर्यंत आपण आता हा दुसरा गोळा लाटून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण आता हा पण गोळा लाटून घेऊ. बघा हळूहळू कशा वर वर येतात ते. मग अशी दाखवलं त्याचप्रमाणे जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही, असंच लाटून घ्यायचं आपल्याला. अगदी एक बाजू चांगली लाल झाल्याशिवाय त्याला हे करायचं नाही, चमचा लावायचा नाही झाऱ्या, आता त्या जास्त नरम असतात. साईडचं आपण आता काढून टाकू. आपली आता एक बाजू चांगली भाजली, आता आपण हळूहळू त्याला पलटी करून घेऊ. कसं आहे, थोडं भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडासा खुसखुशीतपणा येतो आणि मग त्या कडक होतात ना, तर पलटी करताना मग तुटत नाही, पण लगेच पलटी गेल्या तर मग त्या तुटतात. अशा एक 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 हळूहळू अशा पलटी करून त्याच प्रकारे आपण अशाच तळून घेऊ. आपण होते आता 2 मिनिटं. बघा
बघा किती मस्त खुसखुशीत आणि अशा कुरकुरीत झाल्यात. अगदी हे तळायला जास्तीत जास्त 5-7 मिनटं लागतातच, का तर लो मिडियम गॅसवरच तळावं लागतात ना त्याला. म्हणून त्याला उशीर लागतो. जसं जसं दमाने हळूहळू ते तळणार ना तशी तशी त्याला खुसखुशीतपणा जास्त येतो. म्हणून जास्त घाई नाही करायची. ती बिस्किटासारखा त्याला कलर आला पाहिजे अशी तळायचं. किती छान कलर अगदी बिस्किटासारखा आलाय, गोल्डन कलर. अशा स्टेजवर आपण काढायचं आता हे शंकरपाळी. बघा आवाज येतोय ना अगदी खुसखुशीत. आता अशा त्याच प्रकारे आपण टाकू. या सुद्धा आपण तशाच टाकून घेऊ. एकदम लो गॅस बारीक केलाय. अगदी हळूहळू अशा वर आल्या पाहिजे, मग त्या चांगल्या जास्त येतं त्याला. ह्या शंकरपाळीला कुणी कुणी खाजा पण म्हणतं, कुणी गुळाची शंकरपाळी म्हणतं. अगदी स्वीट होम मध्ये भेटणारे अगदी परफेक्ट तशी शंकरपाळी होणार आहे. अशी एक मेरेला चिटकली तरी त्या तेलामध्ये नंतर सुटतात त्या, तसं काय नाही. एकावर एक पडली तरी बाकीच्या आपण नंतर टाकू. तर ह्याला आता त्या मगाच्या सारखंच हळू भाजून देऊ थोड्याशा. चमचा नाही लावायचा, अगदी फक्त कढई थोडीशी हलवायची म्हणजे त्या सुट्ट्या होतात. ही आपली आता शंकरपाळी तयार आहे. तर आपण आता गुळाचा पाक बनवायला सुरुवात करू. तर मी जे कढईत तेल घेतलं होतं ना तळायला, त्याच कढईत बनवणार आहे. मी जास्त भांडी नाही काढत. एकदम अशी लो, एकदम गॅस जास्त फुल ठेवायचाच नाही. तर बघा लहान एकदम बारीक केलाय गॅस. आणि त्याच्यात आता त्या कढईमध्ये गूळ टाकते. आता ह्याचं मेजरमेंट तुम्हाला मी कसं वाटीचं, तर हे वाटीने नाही वाटीने गूळ टाकलाय. तीच कढई ठेवली, त्याचं तेल ओतून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आता मी 1 वाटी गूळ टाकलाय. तर ह्याचं मेजरमेंट बोललं तर 250 ग्राम मैदा आणि 250 ग्रामच गूळ घेतलाय. निम्याला निम्म घ्यायचं असं त्याला. गूळ आपला मेल्ट होते, त्याच्यात आपण आता 2 चमचे फक्त थोडंसं गूळ पागळण्यासाठी पाणी घालू. अगदी 2च चमचे हे पाणी. एकदम लो मिडियम गॅसवरच ह्या गुळाला आपण पागळायचंय. मेल्ट व्हायला लागलाय हळूहळू. आपण त्याच्यामध्ये आता ही सुंठ मी पावडर करून ठेवली, सुंठ, बडीशोप आणि विलायची चांगली खरपूस सारखी भाजली आणि त्याची मी पावडर करून ठेवली. तर ह्याच्यात चांगला फ्लेवर येतो. अगदी जत्रेमध्ये भेटते ना गुडीशेव, अगदी तसंच त्याचा फ्लेवर येतो आणि छान लागतो. गुळ आपला चांगला तर मेल्ट होऊ दे. गुळ आपला आता इथं चांगला पागळला आहे, मेल्ट झालाय. तर आपण आता त्याच्यात हे टाकू शंकरपाळी. स्वीट होमवाले ह्याच्यामध्ये कलर सुद्धा टाकतात, पण मी कलर नाही टाकणार. आपल्याला आता घरगुती करणार आहे आपण, तर त्यात कलर नाही टाकणार मी. ओरिजिनल ते ओरिजिनल. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं.
तुम्हाला मी गुळाचे जे अगोदरच दाखवणार होते. आपलं आता इथं मस्त चांगलं मिक्स झालंय. शंकरपाळीला गुळ चिटकलाय. अजून ते गरम आहे ना त्याच्यामुळं थोडंसं पातळ आहे. पण आता ह्याला मी गॅस बंद करते म्हणजे ते हळूहळू ते घट्ट होणार आणि प्रत्येक शंकरपाळीला गुळ लागणार. मी आता गॅस बंद करते. आता हे थोडंसं असं आता घट्ट व्हायला लागले. तर मी गॅस तर बंद करून टाकलाय पण थोडं सुकन ते आता. जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी यात्रेसारखी गुढी शेव झाली. तर थोडंसं आता एक घट्ट होऊन देऊ आपण. तर इथं आपली आता यात्रेमध्ये भेटणारी गुळाची शंकरपाळी तयार आहे. बघा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत. बघा किती लेयर आलेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.